गा भाऊ, जंगलामध्ये आलो तर किती चांगला वाटून राहिला मले. माझी जिंदगी पूर्ण बर्बाद होऊन गेली आहे. घरामध्ये इज्जत नसे आणि बाहेर पण इज्जत नसे. अबे का झाला बे बंड्या, तू इकडे जंगलामध्ये काहून आलास बे एकला? अबे शेरगीर येईल ना बे, खायला ना बे तुले बे. चांगलाच होईल, आला पाहिजे शेर अन खाल्ला पाहिजे मुले. का झालं तर का बंडू, काहून असा बोलून राहिलास तर तू? आता तुले कसं सांगू तर बे, माझ्या जिंदगीमध्ये केवढा टेन्शन आहे. तर कायच्या टेन्शन आहे भाऊ तुले? अबे पूर्ण गावाचे लोक मला बेरोजगार बेरोजगार म्हणून चिडवतात. आता तुले कसा सांगू बे? अगं का गा बंडू भाऊ, तू एवढा लहान सुल्या गोष्टीचं एवढं टेन्शन काहून घेतस तर? त्या लोकांची आजची टांग. नाही रे मंग्या, तुले नाही समजे. घरी येऊ 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 ताने मारतात, बेरोजगार म्हणतात. माझ्या माय बापाच्यावर माझी चुगल्या करतात माझ्या. बंड्या भाऊ, तू एवढा टेन्शन कायले घेतस का? तू टेन्शन नको घेऊस. या लोकांच्या गांडीमध्ये नाही का चांगला लालवाला तिखट भरला पाहिजे. हे भोसडीचे लोक तसेच करतात, चुगल्या करतात. काम धंदे राहत नाही म्हणून एकामेकाच्या चुगल्या करतात. आता का करू ना का नाही तर मले काहीच नाही समजे बे मंग्या. आता तर आई आणि बाबा पण मले बेरोजगार म्हणतात. तर बंडू भाऊ, मी का म्हणतो, चांगला काही अभ्यास कर ना का? अबे तर काय झाटाचा अभ्यास करू का बे? एवढे लोक अभ्यास करून का करतात? तर काही नाही होय अभ्यास करून, मला दुसरा काही वेगळाच करायचा आहे. कसा बंडू भाऊ, तू पण अभ्यास कर. तुले माहित आहे का, आता नाही का पोलीस भरती निघाली आहे. चांगला अभ्यास करशील तर पोलीस बनून जाशील तू. नाही बनायचे आहे बे मले पोलीस. एवढे लोक फार्म भरतात पोलीसच्या, किती लोक लागतात बे? तर बंडू भाऊ, तू मेहनत करशील, चांगली रनिंग मारशील, अभ्यास करशील तर लागशील तू पण. अबे भोकात गेला बे, नाही करत मी. मग बंडू भाऊ, तू करशील का आपल्या जिंदगीमध्ये? का करीन तर बे? लग्न करीन. अगा भाऊ, पण मला एक गोष्ट सांग, तू लग्न करीन म्हणतस, असा तू खाली पिली राहतस घरी, तुले कोणचा बाप आपली पोरगी देईल? काऊन बे? मी एवढा चांगला दिसतो, हँडसम दिसतो, मला कोणचा बाप आपली पोरगी नाही देईल? बंडू, तुले माहित आहे का, पोरी बारी का म्हणतात, मला सरकारी नोकरीवाला पोरगा पाहिजे. ना तू तर आहेस बेरोजगार, तुले कोण पोरगी देईल? मंग्या, तुले माहित नसल, जेव्हा मी शाळेमध्ये होतो माझ्या 3 गर्लफ्रेंड होत्या. अगा 3 का, तू 10 गर्लफ्रेंड पटव, पण ते पोरगी जेव्हा लग्न करावाले म्हणाल ना, तर चांगला चांगला नोकरीवालाच पोरगा पाहिजे. तुझ्यासोबत लग्न नाही करू म्हणाल, टाइमपास तर करल तुझ्यासोबत, तुझी गर्लफ्रेंड बनल, पण लग्न नाही करू म्हणाल. अबे शेट्टा नाही समजे बे, मी का करू तुम्ही? मग मी का म्हणतो, मस्त आता पोलीस भरती निघून राहिली, चांगला अभ्यास कर, लायब्ररीमध्ये जा, रनिंग मार, पोलीसमध्ये लागशील तर तुला चांगली मुलगी भेटल आणि गावाचे लोक पण तुझी चांगली तारीफ करतील ना. चुगल्या पण नाही करावाची तुझ्या. या लोकांच्या आजीची कडी, हे साल्या लोकायले नाही का कामधंदे नाही राहत म्हणून लोकांच्या चुगल्या करतात. देख बंडू भाऊ, माझी गोष्ट ऐक तू. तू एक काम कर, आता मस्त पोलीस भरती निघून राहिली, तू पोलीस भरतीचा फॉर्म भर ना, चांगली तयारी कर, चांगला अभ्यास कर. पाय, अगर तू पोलीसमध्ये लागून गेलास तर हे जेवढे लोक तुझ्या चुगल्या करून राहिला ना, हेच लोक दुसऱ्या दिवशी तुझी तारीफ करतील. अबे हो बे, आता तसाच करा लागेल मले. हो तसाच कर. या लोकांची तर गुबीच मारा लागते, साडे चढून गेले यार भोसडीचे. का पाहतस रे पोट्ट्या? व्हिडिओ तर पाहिलाच आता. चल, आपली व्हिडिओ तुला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर, आपल्या व्हिडिओला लाईक कर आणि आपल्या व्हिडिओला शेअर कर. आणि हो, पोलीस भरती निघाली आहे, हो तर फार्म भर, तू पण पोलीस भरतीमध्ये लागून जाशील. तर जेवढ्या लोक चुगल्या करून राहिला ना, हेच लोक मग तारीफ करतील. म्हणून मी का म्हणतो, पोलीस भरतीचा फार्म भरून घे ना, चांगली रनिंग ना, चांगला अभ्यास कर, तू पण लागशील पोलीस भरतीमध्ये. सगळ्या लोकांना सांगतो मी, सगळ्या पोरांना सांगतो, सगळे लोक फार्म भरा पोलीस भरतीच्या. खूप जागा निघाल्या आहेत. आता ना आपल्याला असाच करा लागते, पोलीस भरतीचा फार्मच भरतो ना, चांगली रनिंग मारतो, चांगला अभ्यास करतो ना, पोलीसमध्ये लागूनच दाखवतो. लोकांची तर गाणंच मारा लागते आता.